नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आज आपण रत्न कोणतं वापरावं याविषयी चर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे तो म्हणजे हिरा. हे रत्न कोणी वापरायचं? आता मुळात हिरा हा शुक्राचं रत्न आहे. मग शुक्र हा दोन राशीचा स्वामी आहे. एक म्हणजे वृषभ आणि दुसरी म्हणजे तूळ. मग राशीवरून जर रत्न वापरायचं ठरलं तर वृषभ राशीवालेही वापरतील आणि तूळ राशीवाले वापरतील. बर, लाभतं कोणाला, कोणाला लाभत नाही. कोणाला त्याचा तोटा होतो, कोणाला वापरल्यानंतर पश्चाताप होतो. ही नेहमीची तक्रार आहे लोकांची. मग त्याचा आपण सखोल अभ्यास करून मार्गदर्शन करतो. मग हिरा हा आत्तापर्यंतच्या सर्व रत्नामध्ये महाग असलेला भाग आहे. सर्वांना तो परवडतो नाही. मग काही वेळेला आपण काय करतो, तर आपल्याला परवडत नसेल तर त्यातल्या त्यात अजून परवडण्यासारखा दुसरा त्याचा उपप्रकार कुठला आहे हा वापरतो. मग त्याचे अनेक प्रकार आहेत. बघूया आपण ते कोणकोणते आहेत काय. पण पहिल्यांदा आपण बघणार आहोत की ते वृषभ राशीच्या लोकांनी जर वापरलं तर त्यांना लाभण्याची शक्यता आहे का नाही. तूळ राशीच्या लोकांचा असेल तर इथं त्यांचा संबंध नाही. वृषभ राशीची व्यक्ती आहे आणि तिनं जर हिरा वापरला किंवा हिऱ्याला पर्यायी कुठला रत्न असेल ते वापरलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल काय, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये का सांगतो. तर सोनं विकत घेतलं आणि आपण ते मोडलं नको असल्यावर तर त्या सोन्याचे 1 लाखाचं सोनं घेतलं तर 95,000 रुपये तरी मिळतील, 90,000 तरी मिळतील. थोडीफार घट होत नाही पण म्हणतात. तसं रत्न विकत घेतलं आणि नको आहे आपल्याला आणि ते अगदी दुसऱ्या दिवशी जरी भले विकायला काढलं तरी 100 रुपयाचं रत्न असेल तर रुपयासुद्धा कोणी देणार नाही. 1000 रुपयाचं असेल तरी रुपयासुद्धा कोणी देणार नाही. म्हणजे रत्न वापरत असताना त्याची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट ही आपली ब्लॉक होणार आहे. त्याचं नंतर रद्दीच्या रूपानं सुद्धा कोण घेणार नाही आहे. याचा विचार जर करायचा तर आपण ते घेताना 10 वेळा अभ्यास करून मार्गदर्शनातच घ्यावं. का तर नंतर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. म्हणून आपण त्या मार्गदर्शनाचा अभ्यास करणार आहोत. मग आता हिरा वापरणारे कोण? फार मोठे लोक आहेत का? होय. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे समजा तोटा झालाच तर सहन करण्याची क्षमता आहे. पण काही मध्यमवर्गीय किंवा गरीब लोक यांचे सुद्धा प्रश्न तसेच असतात. मग त्यांनी हिरा वापरूच नाही का? तर त्याला पर्याय रत्न आहे ते वापरावं. मग आता हे मुळात वापरतात का? तर त्याला इंग्रजीमध्ये आपण डायमंड असं म्हणतो. हा डायमंड म्हणजे हिरा हे शुक्राचं रत्न. त्याला अत्यंत पैलू पडलेले. शेवटी कसं आहे, हीच सगळीच रत्न ही खाणीमध्ये सापडणारे ऑक्साईड आहेत. आपण जर शोधायला गेलो तर आपल्याला दगडसुद्धा मिळत नाही. ऑक्साईड कधी मिळणार आहेत? तर ते अतिशय खाली खोल खाणतात. त्यानंतर ते काढल्यानंतर त्याच्यावर पैलू पाडणे, प्रक्रिया करणे, हा सगळा प्रकार करून ते छान चमकदार, दिखाऊ आणि देखणं तयार करून बाजारात विक्रीला येतं. मग साहजिक आहे त्याची किंमत तेवढी असणार आहे. मग आता हे काय आहे, तर काही लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये शुक्र हा ग्रह नीचेचा किंवा शत्रुघरात किंवा त्याच्या बरोबरचा एखादा ग्रह जो आहे तो अनिष्ट असेल तर अशाच्या युतीमध्ये असतो. किंवा आपण नेहमी विचार करतो की तुमच्या कुंडलीमध्ये 3 ग्रह म्हणजे 3 ग्रह जी आहेत 6, 8 आणि 12 ही तुम्हाला मारक स्थानं असतात. आणि ह्यामध्ये जर शुक्र आला तर मात्र त्याची फळं वेगळी मिळतात. मुळात शुक्राचा ज्योतिषातून अभ्यास केल्यास त्याचा जिभेवर परिणाम आहे. म्हणजे शुक्र चांगला असेल तर लोकांची वाणी चांगली असते. शुक्र नीचेचा असेल तर त्या वाणीतून काय उत्पन्न होईल आणि काय बाहेर शब्द येतील दळण दळलेले आपण ऐकू सुद्धा शकत नाही. मग तो शत्रू घरात असेल तर तो कोणाला काय शिव्या देईल आणि कोणाशी काय बोलेल, त्याची भाषा काय असेल, आपण त्याचा अभ्यास करू शकत नाही. मग तो शिकलेला का अशिक्षित आहे का अडाणी आहे मला माहीत नाही, पण सगळ्यांच्याकडेच तो प्रकार दिसतो. म्हणून शुक्राचा जर तोंडावर अंमल असेल आणि जिभेवर साखर ठेवून जगायचं असेल तर शुक्राचं रत्न
हे अतिशय महत्त्वाचं ठरतं, कारण त्या व्यक्तीला स्वतःवर अंमल ठेवता येत नाही. म्हणून मग हा शुक्र जो आहे तो काही वेळेला नीचेचा, काही वेळेला शत्रू घरात किंवा काही वेळेला कुठल्या अनिष्ट हे ग्रहाच्या युतीत असेल तर त्याचे कमी अधिक परिणाम त्या व्यक्तीला जाणवतात. मग शुक्राचं रत्न वापरलं तर ते रत्न काय करत नाही आहे. शुक्राच्या रत्नाच्या वापरामुळे आपल्यामध्ये मानसिकतेत बदल होतो आणि आपण बदलतो. परिणामी आपल्यात झालेला बदल हा व्यक्तिमत्वातला बदल होतो आणि एक अंशानं जर समजा आपला कल बदलला तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती होती. एक अंशानं बघा, तुम्ही तुमच्यातला एक दुर्गुण फक्त जो आहे कुठलाही तो काढा आणि उद्यापासून मी तो वापरणार नाही म्हणून सांगा, तुमच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसेल. साधी गोष्ट आहे. हा सगळ्यात मोठा मानसशास्त्राचा विजय असतो. परंतु आपल्याला वाटतं की त्याच्यामुळं होतं. त्याच्यामुळं काही नाही, तुम्ही तो वापरल्यामुळे तुमच्यात बदल होण्यासाठी प्रक्रिया सुरू होते आणि तुमचं मन ते धारण करतं आणि मग तुमच्यामध्ये झटाझटा बदल होतो. मग मुळात हिरा वापरणार खूप महाग आहे, परंतु कोणते लोक वापरतात? काही लोक चित्रपट किंवा सिनेसृष्टी याच्यामध्ये आहेत, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे. काही लोक संगीत आणि कला या क्षेत्रामध्ये काम करतात, ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते, प्रचंड रियाज करावा लागतो आणि इतकं सगळं करून सुद्धा त्याचं फळ मिळेलच याची गॅरंटी नाही. काही लोकांना त्याच्यामुळे पॉप्युलॅरिटी मिळत असते. काही मीडियामध्ये काम करणारे, काही क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, ज्या लोकांना प्रचंड मेहनत आहे आणि खूप वर्ष काम केल्यानंतर एक दिवस यश मिळतं आपल्याला. मग ते आपण सहन करण्याची क्षमता असेल तर तोपर्यंत आपण सहन करतो. पण ज्याला असं वाटतं की मला झडदिशी मिळावं, त्याला जर मिळत नसेल मग तो हिरा वापरेल, प्रयत्न करेल आणि आपली मानसिकता वाढवून घेईल याप्रमाणे. मग ह्या सगळ्यामध्ये आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर या सगळ्यांचे भोग, आत्मविश्वास, त्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर समजा तुम्हाला सततपणे काही नकारात्मक गोष्टीला तोंड देण्याची वेळ येत असेल तर अशा वेळी सुद्धा हा हिरा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी तुमची उत्तम मानसिकता तयार करतो. आणि मग ह्या नकारात्मकतेला तोंड देण्यासाठी मानसिकता तयार केल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ होते. काही लोकांनी आपल्याला जर सतत फिरण्यामुळे किंवा ह्याच्यामुळे सतत जाणवणारा थकवा, तणाव आणि भावनिक ताण ह्या गोष्टी जर सतत तुम्हाला आतून पोखरत असतील तर हिरा वापरल्यास ह्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात, असा लोकांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. शेवटी हा सगळा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. एखाद दुसरा दिवस त्यांचा हिरा मी घेतला आणि लगेच माझ्यात बदल झाला असं होणार नाही. हिऱ्याला कळत नाही मी कुणाच्या हातात गच आहे का बच आहे, पण तो धारण करणाऱ्याला व्यक्तीला माहिती आहे हा आपला मालक आहे, म्हणजे आपला हिरा आहे का भाड्याने घेतला आहे. त्यावरून स्पष्टपणे त्याच्या मानसिकतेत बदल होत असतो. त्यामुळं आपण घेतला, आपण वापरला तर आपल्याला त्याचे चांगले उत्तम फायदे मिळतील. मग आता हा जो थकवा, तणाव, भावनिक मंदपणा ह्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला मोजता येत नाही. कुठल्याच पॅरामीटरमध्ये आपण ह्या मोजू शकत नाही. मग ह्या गोष्टींना समर्थपणे तोंड देता यावं यासाठी काही लोक हिरा वापरतात. पण हिरा वापरला तर त्याची लाखात किंमत आहे. मग हिऱ्याच्या बदली आम्हाला काय दुसरा पर्याय आहे का? होय, त्यासाठी ओपल नावाचं एक रत्न येतं की जे अतिशय स्वस्त मिळतं, किंवा पांढरा नीलम म्हणजे व्हाईट सफायर हे सुद्धा रत्न या हिऱ्याच्या ऐवजी वापरायला परवानगी आहे. त्याचे परिणाम सारखेच आहेत. त्याच्याऐवजी मोझेनाईट नावाचं एक रत्न येतं, तेही तुम्हाला असंच चमकदार, छान, तजेलदार दिसतं, तेही वापरता येतं. किंवा काही लोक त्याच्याऐवजी ग्रीन लॅब डायमंड, याचा अर्थ असा हिरव्या रंगाचा हा डायमंड आहे, हा वापरतात. हा कृत्रिमरित्या बहुतेक तयार केलेला असतो लॅबमध्ये, म्हणून त्याला ग्रीन लॅब डायमंड असं म्हटलेलं आहे. किंवा काही लोक मग पांढरा पुष्कराज मिळतो आपल्याकडे, तो सुद्धा ह्या हिऱ्याला पर्याय म्हणून वापरला जातो. तो पण अगदी हिऱ्यासारखा तसा तरतरीत छान मस्तपैकी दिसतो, बघितला डोळ्याला भावतो. पांढरा पुष्कराज खूप लोकांनी वापरायला मी पाहिलेला आहे. मग काही लोक त्याच्याऐवजी आपल्याला व्हाईट टोपाज म्हणजेच पांढरा पुष्कराज वापरताना दिसतात. आपल्याला तो डायमंडच आहे असं वाटतं. मग त्यानं जर काही सांगितलं नाही तर आपल्याला लवकर कळत सुद्धा नाही की हा पुष्कराज आहे पांढऱ्या रंगाचा. मग ही सगळी शुक्राची रत्न आपण वापरली
तरी सगळी सारखी दिसत असली तर आपल्याला त्यातली पारख नसते. रत्नपारखी होऊन आपण काम करत नसतो, त्यामुळे आपल्याला बरं वाटतं आणि आपण ती वापरतो. तुमच्या खिशाला विचारा, तुम्हाला कोणतं रत्न हे फायदेशीर आहे. कर्ज न काढता तुम्हाला कोणतं रत्न वापरल्यास त्याचे फायदे होतील आणि कोणतं आपल्याला पेलवणार आहे. असं जर केलं तर ते पेलवणारं रत्न वापरल्यास त्याचे चांगले उत्तम फायदे आपल्याला मिळतात. आता प्रश्न असा आला की वृषभ राशीमध्ये आणि तूळ राशीमध्ये, तर आपण फक्त वृषभ राशीचा विचार करणार आहोत, तूळ राशीचा नाही. मग ही वृषभ रास आहे ही 3 नक्षत्रांनी युक्त आहे. एक म्हणजे कृतिका नक्षत्र, ज्या कृतिका नक्षत्रामध्ये पहिला 25% भाग हा मेष राशीला गेलेला आहे. म्हणजे पहिला चरण हा मेष राशीत जातो आणि 75% भाग कृतिका नक्षत्राचा म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा चरण हा वृषभ राशीत येतो. त्यानंतर पूर्ण रोहिणी नक्षत्र 4ही चरण आणि त्यानंतर मृगशीर्ष नावाचं नक्षत्र, ज्याला आपण मृग नक्षत्र म्हणतो, त्या नक्षत्राचे 50-50% असे 2 भाग केलेले आहेत. 50% पहिले म्हणजे पहिला आणि दुसरा चरण हा वृषभ राशीशी निगडीत आहे आणि तिसरा आणि चौथा हा ह्याच्या पुढच्या म्हणजे मिथुन राशीमध्ये गेलेला आहे. मग तुमची रास वृषभ असेल तर तुम्हाला हिरा घेतला तर तो लाभेल काय, हा प्रश्न येतो. प्रश्न असा आहे की जर तुमचं कृतिका नक्षत्र असेल तर त्याची आत्ता दशा कुठली आणि तुमचं वय किती आहे. जर तुमचं रोहिणी नक्षत्र असेल तर तुमची दशा कोणती चालू आहे आणि आत्ता तुमचं वय काय. आणि जर तुमचं मृग नक्षत्र असेल तर त्या मृग नक्षत्राची आत्ता दशा कोणती चालू आहे आणि तुमचं वय काय, ह्या गोष्टी मॅच होतात का हे बघायचं आणि मग आपण वापरायची. आपण जर तसं नाही केलं तर छान आहे म्हणून आपल्याला वापरायला जमणार नाही, किंवा आपण वापरलं तर त्याचे फायदे न मिळाल्यास पूर्णपणे आपण तोट्यात जातो आणि तोट्यात गेल्यामुळे आपल्याला मानसिक क्लेश तयार होतो आणि ह्या संपूर्ण दशकामध्ये मनोविकृती हा सर्वात मोठा रोग असणार आहे. मग एखाद्या गोष्टीची मनोविकृत परिस्थिती येऊन आपल्यावर परिणाम व्हावा त्याचपेक्षा आपण चौकशी करून विचारून लाभतंय का बघून जर वापरलं तर तो प्रसंग येणार नाही आणि त्यासाठी किरकोळ खर्च आहे. मग आपण त्या गोष्टीतनं गेलो तर मला वाटतं की आपण खरोखरच योग्य मार्गावर आहोत. प्रयत्न करूया. असा योग्य मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 लोकांचा मी तुम्हाला आज दाखला देणार आहे. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे कुठला बघा. एक व्यक्ती माझ्याकडे आहे आणि त्या व्यक्तीनं मला त्याची वृषभ रास आहे, मी हा हिरा घालू काय असा प्रश्न विचारला. त्यांचं वय आहे 34, पुरुष, मेल आहे. तो चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतो, सतत प्रवास, थकवा येतो, त्यामुळं भावनिक अपूर्णता आहे, त्यामुळे त्याचा विवाह होत नाही आहे. घरचे म्हणतात लग्न कर. चित्रपट क्षेत्रामध्ये आहे, पैसे मिळतात, पण मुलगा काय करतो म्हटल्यानंतर आईनं काय सांगावं, हा हिरो तर नाही आहे. मग हा लिखाणाचं काम करतो. मग आता हे लिखाण, डायलॉग लिखाण वगैरे प्रकार आहे, त्याला तशी बाजारामध्ये काय मागणी असेलच असं काय नाही आहे. आहे तोपर्यंत आहे, नसेल त्या दिवशी काम नाही, त्या दिवशी पैसे नसतील तर मग अशा वेळी लग्नाचे प्रॉब्लेम येऊ लागले आणि त्यामुळं आपण म्हणतो की भावनिक अपूर्णता राहू लागली, त्यामुळं मनावर व्हायला लागला परिणाम. आणि आता वर्ष 34 होईल का नाही लग्न या चिंतेमध्ये त्या व्यक्ती आहे. आणि मग अशा व्यक्तीचं कुणी जर सांगितलं की त्याला तू हिरा वापर, 100% तुला चांगली हिऱ्यासारखी बायको मिळेल, तर आशेनं तो व्यक्ती विचारायला आला. आणि मग आम्ही त्याचा विचार केला. काय विचार केला, त्या व्यक्तीचं रास नक्षत्र चरण हे त्याच्या दिलेल्या जन्मतारीख वेळेवरून काढलं आणि काढल्यानंतर आम्ही जर विचार केला की कोणता असेल तर त्याचा काय परिणाम होईल, त्याचा एक आम्ही स्टॅटिस्टिकल डाटा मांडला. तो असा, जर त्याचं कृतिका नक्षत्र असेल आणि त्याचं वय 34 आहे तर साधारण 23च्या पुढे 18 वर्ष राहूची महादशा 41 पर्यंत. मग त्याला आत्ता आहे राहूची महादशा. जर त्याचं नक्षत्र कृतिका असेल तर, जर त्याचं नक्षत्र रोहिणी असेल तर त्याची राहूचीच महादशा येते, कारण 17च्या पुढे 35 पर्यंत त्याला राहूची महादशा येते. आणि जर त्यांचं नक्षत्र मृगशीर्ष असेल तर 25च्या पुढे 41 पर्यंत म्हणजे वयवर्ष 34 असताना त्याला महादशा आहे गुरुची. आता विचार केला की त्यांची कृतिका नक्षत्र आहे आणि दशा चालू आहे राहूची, तर राहू हा शुक्राचा मित्र आहे. ओके, काय हरकत नाही. दुसरा प्रकार, जर त्यांचे रोहिणी नक्षत्र असेल तर दशा चालू आहे पुन्हा राहूचीच. हा राहू सुद्धा
या शुक्राचा मित्र आहे, त्यामुळं तेही चालेल. आणि तिसरा प्रकार बघितला तो म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र. हे 25च्या पुढे आणि 41 पर्यंत दशा चालू आहे गुरुची. मग मृग नक्षत्रामध्ये जर तुम्ही असाल आणि तुमचं वय 34 असेल तर तुमची आत्ता दशा चालू आहे गुरुची. पण हा गुरु हा शुक्राचा समग्रह आहे. मग जेव्हा त्याची रास नक्षत्र चरण हे जन्मतारखेवरून आम्ही काढून पाहिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की तो मृगशीर्ष नक्षत्र पहिल्या चरणाचा आहे. मग आता मृगशीर्ष नक्षत्रावर जन्म आहे, त्याचा पहिल्या चरणाचा आहे, त्याची दशा गुरुची चालू आहे आणि गुरु हा शुक्राचा समग्र आहे. आणि तो समग्र असेल तर तो मित्रही नाही आणि शत्रूही नाही. मग अशा वेळी त्याला जर हिरा घालायचा सल्ला आपण दिला तर त्या हिऱ्याचा उपयोग होईल काय? तो समग्र असल्यामुळे त्याचा उपयोग होण्याची शक्यता नाही. त्याच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा नीचेच आहे. मग तो जर नीचेचा असेल तर तो गुरु असताना किंवा गुरुच्या महादशामध्ये त्याचा उपयोग होणार नाही. मग जेव्हा त्याचा आम्ही अभ्यास केला पत्रिकेचा तेव्हा असं लक्षात आलं की साधारणपणे ही अवस्था का आली असावी. तर त्याला 2 गोष्टी मला दिसून आल्या. ती म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र हे अर्ध वृषभ राशीला आणि अर्ध मिथुन राशीला आहे. त्यामुळे याच्यावर जन्म होणाऱ्या व्यक्तींचं मानसिक संतुलन ज्याला म्हणतो आपण ते द्विधा मनस्थितीचं असतं, अर्ध इकडं अर्ध तिकडं. त्यामुळे ह्या लोकांना डिसिजन मेकिंग नसतं, निर्णय घेण्याची क्षमता फार कमी असते आणि कमी असल्यामुळे आपले निर्णय चुकतात. आणि जे एखाद्या वेळी लोकांना विचारलं तर ज्याला विचारलं त्याचा काही इंटरेस्ट नसल्यामुळे तो काही पण सांगतो. आणि मग आपण त्यानं म्हणला म्हणून मी हे केलं, माझी इच्छा नव्हती असं जर म्हणलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील, तुम्हाला कळत नव्हतं का. त्यामुळं आपले निर्णय चुकले तर त्याला जबाबदार कोण आणि त्याचा झालेल्या तोट्याला जबाबदार तर आपणच असतो. मग जेव्हा बघितलं तेव्हा एक तर मृगशीर्ष नक्षत्र आहे आणि 2 म्हणजे त्याचा व्यतिपात नावाचा योग आहे. 27 पैकी व्यतिपात नावाचा योग, ज्या योगावर व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याला शोक प्राप्त होतो. म्हणजे काय, त्याला सततपणे चुकीच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्याचे पश्चातापाचे फळे मिळतात. त्यामुळे शोक प्राप्त होत असेल तर साधारणपणे त्यानं त्या नक्षत्र योगाची योग्य ती शांती योग्य त्या वेळी करून घेणं आणि त्याचा काय असेल तो जप, देवता पूजन ह्या गोष्टी करायला हव्यात. जर त्यानं केलं तर त्याला त्याचा फायदा होईल. हे सांगितल्यानंतर त्यानं हा खडा म्हणजे आपण ज्याला म्हणतो रत्न घेण्याचं टाळलं आणि ती व्यतिपात शांती केली. त्यानंतर त्याला फळ काय मिळालं ते अजूनपर्यंत तो भेटला नाही, पण कदाचित त्याला चांगलं मिळालं असेल. लोक चांगलं झाल्यानंतर आपल्याला सांगायला येत नाहीत, पण जर चांगलं झालं नाही, बघा तुम्ही जेवायला जावा, 100 लोक जेवतील, जेवण छान झालंय, 98 लोक सांगणार नाहीत, 2 लोक सांगायला येतील. आपल्याकडं फार सॅटिस्फाईड कस्टमर कमी आहेत, आपल्याकडे ती शिकवण नाही आहे. म्हणजे पण भाजीत मीठ जास्त झालं तर तुम्हाला तिथले 98 लोक सांगून जातील की या भाजी कराड झाली. आलं लक्षामध्ये. चांगल्या गोष्टीला काय आहे, आपल्याकडं सॅटिस्फाईड कस्टमर नाही आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्याची आपल्याकडं परंपरा नसल्यामुळे, आपल्या रक्तात नसल्यामुळे सांगितलं जात नाही, त्यामुळे आपल्याला लवकर कळत नाही. हा आपला नाही, आपल्या संस्कृतीमधला, आपल्या शिकवणीमधला, आपल्या अभ्यासामधला, शाळेमधला दोष तो आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीने जगतो. दुसरा प्रकार त्यामध्ये वयवर्ष 22 असणारी एक स्त्री आहे. ती क्रीडा क्षेत्रामध्ये काम करते. क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे ती उत्तम खेळाडू आहे आणि ती खूप मेहनत घेते आणि त्या मेहनतीला तिला यश मिळत नाही आहे. म्हणजे काय, तिचं जिल्हा लेवलला सिलेक्शन होतं आहे, पण जिल्हा लेवलला खेळत असताना तिला प्रत्यक्ष टीममध्ये गेल्यानंतर खेळत असताना टीममध्ये आहे पण यश नाही आहे. ज्याला आपण म्हणतो की 11 लोक खेळत असताना एखाद्याला उत्तम यश मिळालं की अगदी मॅन ऑफ द मॅच मिळतं, त्याला यश आपण म्हणतो. बाकीचे नुसते खेळतात, तसा प्रकार आहे. तिला यश नाही आहे. मग ती नंतर जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर गेली. राज्य स्तरावर सुद्धा खेळत असताना यश नाही आहे. म्हणजे यश नाही मिळालं की तुम्हाला पुढच्या मॅचला घेतलं जाईल का नाही सांगता येत नाही. त्यामुळे एकतर आपल्याला संधी कमी होते आणि 2 म्हणजे काय तर मानसिकता खालावते. आणि यामुळं तिला कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही हिरा हे वृषभ राशीचं रत्न घालावं. मग ती विकत घेण्यापूर्वी त्याची किंमत जास्त आहे म्हटल्यानंतर तिनं सल्ला घेण्यासाठी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचा विचार केला की हिचं नक्षत्र कुठलं आहे बघूया आपण. आता त्यांचं वय आहे 22. वय वर्ष 22 असताना जर बघितलं, जर त्यांचं नक्षत्र कृतिका असेल तर 16च्या पुढे 23 पर्यंत मंगळाची महादशा आहे. त्यामुळं
कृतिका नक्षत्राची दशा चालू आहे मंगळाची, आणि मंगळ हा शुक्राचा समग्र असल्यामुळे त्याला फुली मारली आहे. तो मित्रही नाही आणि शत्रूही नाही. त्यामुळं कृतिका नक्षत्राची व्यक्ती असेल तर तिला याचं फळ मिळणार नाही. दुसरा भाग असा की जर त्यांचं रोहिणी नक्षत्र असेल तर रोहिणी नक्षत्रामध्ये 17 व नंतर 35 पर्यंत अशा दशा आहे राहूची. मग रोहिणी नक्षत्रात दशा राहूची असेल तर राहू हा शुक्राचा मित्र आहे, त्यामुळे निश्चितपणे त्यात त्यांना फायदा होईल. आणि तिसरा भाग असा की जर त्यांचं मृगशीर्ष नक्षत्र असेल तर साधारणपणे आपण वय 22 आहे म्हणतो, म्हणजे 7 नंतर 18 वर्षाची राहूची महादशा 25 वर्षापर्यंत, म्हणजे आता त्यांची दशा चालू आहे राहूची. राहू हा सुद्धा या शुक्राचा मित्र आहे. म्हणल्यानंतर दोन्हीपैकी म्हणजे एक तर रोहिणी किंवा मृगशीर्ष यापैकी कोणतंही नक्षत्र असेल तर तुम्हाला त्याचं यश मिळणार आहे. तुम्हाला जर तो हिरा घातला तर तुम्हाला तो निश्चितपणे यश देईल. आता हिरा परवडत असेल तर घाला, नसेल तर त्याचं दुसरं उपरत्न घाला असा आम्ही सल्ला दिला. परंतु ते देत असताना सुद्धा त्या नक्षत्राच्या या सगळ्या प्रकारामध्ये त्यांच्या पत्रिकेमध्ये मला या रोहिणी नक्षत्र त्यांचं होतं, त्यांच्या पत्रिकेमध्ये विष्टीकरण नावाचा एक दोष आढळला. विष्टीकरण म्हणजेच मनोविकृती. या लोकांना समाधान असत नाही, समाधान असत नाही. कितीही कितीही चांगलं मिळो समाधान नाही. मग अशा व्यक्तींना स्वतः किती जरी चांगला पराक्रम केला आणि त्यात यश मिळालं तर ते यशामुळे हे समाधानी असत नाही. मग समाधानाची लेवल जर तुमची जर प्रमाणापेक्षा मोठी असेल तरी सुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही आतून नाराजच राहणार आहात. मग अशा वेळी तुम्हाला त्या विष्टीकरणाची शांती करून घ्यावी लागते. म्हणून आम्ही त्यांना सल्ला दिला की विष्टीकरणाची शांती करून घ्या, तुम्हाला यश जे आहे ते चांगलं मिळेल आणि मिळालेल्या यशामुळे तुम्ही आनंदी राहाल. नाहीतर आपली परिस्थिती अशी असते, आपली परिस्थिती अशी आहे. माणसाचा आपण मानसशास्त्रीय अभ्यास केला तर तोटा काय दिसतो बघा. 10 रुपये किमतीचं एक तिकीट लॉटरीचं एखाद्यानं काढलं आणि त्याला 10 लाख रुपये मिळाले, तर तो ते तिकीट घेऊन मागायसाठी गेला. कुठं जावं लागतं? तहसीलदार कार्यालयात. तहसीलदारांच्याकडे गेला तर त्यांनी सांगितलं तुला यातले 40% रक्कम गिफ्ट टॅक्स म्हणून जातात, म्हणजे 4 लाख रुपये गेले, मिळाले 6 लाख. तर आपल्या समाधानाची लेवल 10 रुपयात मला 6 लाख रुपये मिळाले याचा आनंद नाही, माझे 4 लाख गेले याचं दुःख करून जर हा माणूस शोक करत बसला तर या माणसाबद्दल काय बोलायचं. अशी परिस्थिती या विष्टीकरणात होते. त्यामुळे उत्तम यश मिळून सुद्धा यशाला जर माझ्या चांगला प्रकार मिळाला नाही किंवा चांगलं फळ मिळालं नाही, म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीनं एका बाजूला मॅच लावून धरली आणि त्यानं 200 रन काढले तरी सुद्धा 2 रनांनी मॅच हारली तरी मॅन ऑफ द मॅच जिंकलेल्या टीमकडे जातं. म्हणजे ह्यानं इतकं करून सुद्धा ह्याला यश नाही. ह्याला वाटत होतं की आपल्याला मिळावं, त्यांच्याकडे 200 रन कोणीच काढलेले नाहीत, ह्यानं एकट्यानंच काढले तरी सुद्धा मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळालं. कारण काय तर त्या टीमचा परफॉर्मन्स बघत असताना त्यांच्यात 200 रन कोणी काढले नाहीत तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो होता. म्हणजे आपण इतकं करून सुद्धा आपल्या यशाला आनंदी करता आलं नाही, अशी जर परिस्थिती उद्भवली तर सुद्धा माणसं नाराज होतात. तेव्हा त्या माणसाचं विष्टीकरण हा दोष असू शकतो. म्हणून त्यांना विष्टीकरणाचा सल्ला दिला. प्रयत्न करा. तुम्हाला या प्रकारेच नक्षत्रावरून आपलं दशा कुठली आहे, आपलं वय कुठं आहे आणि आपल्या कुठल्या वयाला आपण कोणत्या नक्षत्रामुळे कोणत्या महादशेत आहोत आणि त्यासाठी आपण एखादं रत्न वापरलं तर त्या रत्नाचा फायदा होईल का नाही, ह्या गोष्टी आपण समजून घेऊ शकता. आणि आपल्याला जर त्याचा तोटा झाला तर आपल्याला त्याचा तोटा म्हणजे आपण रत्न घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही तर आपलं संपूर्ण रत्नाची किंमत ही वाया जाते. म्हणून त्याचा सल्ला घेणं अगोदर कर्मप्राप्त ठरतं. शहाणपणाचं योग्य ते आहे. प्रयत्न करा. कुठंही आपण ह्या गोष्टी विचारू शकता. तुमचे कुठं गुरुजी असतील, तुम्ही जिथं असाल तिथंच सुद्धा तुम्ही या गोष्टीचा खुलासा करू शकता. तुम्ही स्वतः देखील करू शकता. ह्या यादीवरून तुमचं वय कुठं आहे आणि ह्या ह्याच्यावरून तुम्ही तुमचं वय कुठं आहे तुम्हाला ते मिळेल का ह्या सुद्धा गोष्टी बघू शकता. तसं काही नाही. जमलं नाही तर तुम्हाला मला विचारता येईल. माझा नंबर इथं दिलेला आहे 99-218-10-380. आपण व्हॉट्सअपला मला ह्या गोष्टी विचारू शकता. तुमची जन्मतारीख, वेळ, तुमचा प्रश्न हे टाकू शकता. आपण आमचा सल्ला घेऊ शकता. आम्ही आपल्याला सल्ला देण्यास पात्र आहोत. प्रश्न असा आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला
तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर समजा तुम्हाला ज्योतिषविषयक कोणताही प्रश्न असेल आणि कोणत्याही प्रश्नाबाबत काही योग्य सल्ला हवा असेल तर आम्ही आपल्याला देणार आहोत. आपण आमच्याशी संपर्क केव्हाही साधू शकता. व्हॉट्सअपला तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, वेळ आणि तुमचा प्रश्न लिहून पाठवल्यास सशुल्क मार्गदर्शन केले जाईल. तुम्हाला त्याचे किती पैसे होतील सांगितले जातील. तुम्ही गुगल पे किंवा पेटीएमनं पाठवल्यास तुम्हाला ते संपूर्ण त्याचं उत्तर काय असेल ते तुम्हाला PDF करून पाठवलं जाईल. त्यानंतर तुमचं समाधान नाही झाल्यास तुम्ही डायरेक्ट फोनवर समोरासमोर त्यासंबंधी बोलून तुमचं समाधान करून घेऊ शकता. प्रयत्न करा. छान जगायसाठी, आनंदी जगासाठी आपल्याला ज्योतिष नेहमी मदत करत आलेला आहे, इथून पुढे करत राहील. तुम्ही कुठला तरी प्रश्न आहे म्हणून त्या चिंतेत राहिलात आणि चिंता करत राहिलात तर चिंतेतून प्रश्न सुटणार नाही. गुंता वाढेल आयुष्याचा, आनंद कमी होईल. त्या पद्धतीनं जगायचा प्रयत्न करू नका. मला असं वाटतं की तुम्ही निश्चितपणे या मार्गाने जाल आणि आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहोत. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये आपण कुठलं रत्न वापरायचं आणि धर्मशास्त्रीय अनुभव काय आहेत किंवा ज्योतिषविषयक मार्गदर्शन काय करायचं या संबंधाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सहज भेटता येईल. आमची लिंक फॉलो करा, आपल्याला सगळं मिळून जाईल. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लिंक जर एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपण थांबूया.